आज सकाळी 5 वाजता प्रवासाला सुरुवात केली. प्लॅन होता भीमाशंकरला जाण्याचा. आता वाजलेत सकाळचे 5 आणि आता आपण निघतोय. चला चला. गणपती बाप्पा मोरया. प्रवास थोडा लांबचा असल्यामुळे सकाळीच निघालो होतो. माहिती किती वाजलेत, पण आम्ही आता पनवेल क्रॉस केलेला आहे आणि लोणावळ्याच्या दिशेने जातोय. आयडिया नाही कुठे आता, अंधारात काही दिसत नाहीये, पण आम्ही बऱ्यापैकी एक रस्ता कव्हर केलेला आहे आणि मोरेवाडी करून ती जागा आहे. एक्झॅक्ट कुठे सांगता येत नाही. खोपोलीला पोहोचल्यावरती किंवा खोपोलीच्या मागेच एक ब्रेक घेऊन काहीतरी नाश्ता करू. ओके, माझ्या फेवरेट ठिकाणी जाऊन नाश्ता करायचा आहे, जिथे प्रत्येक वेळी आपण जिथे जातो नाश्ता करतो तिथे जाऊन नाश्ता करायचा. आता मी बोलता पण येत नाही कारण की जीभ पुरी आखडलेली आहे थंडीमुळे. कर्जत फाट्यावर आपल्या नेहमीच्या जागी पहिला टी ब्रेक घेतला. कशी आहे चहा? बेस्ट. चांगली आहे ना. या रूटला असेल तर मी इकडे येतो चहा प्यायला. पीत नाही चहा. काय बोलतो? ऑफिसमध्ये पण नाही पित? काय बोलतो? नाही पित? हे आता थंडीचा म्हणून चालतंय. हळूहळू आता उजाडायला सुरुवात झाली होती, मात्र अजूनही थंडी काही कमी होत नव्हती. डोंगराच्या मागून उगवणाऱ्या सूर्याने अख्खं आकाश लालसर केलं होतं. खंडाळा घाटात सूर्योदय पाहता यावा अशी मनात खूप इच्छा होती. आता खंडाळा घाट सुरू झाला होता. घाटात वरती पोहोचल्यावर जोरात हवा सुरू झाली होती. हवेमुळे पायाखालचा रस्ता सुद्धा व्हायब्रेट होत होता. वर घाटातून खाली असलेल्या मुंबई पुणे हायवेचे दृश्य पाहण्यासारखे होते. हवेचा वेग जास्त असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही व पुढे निघालो. घाटातच आम्हाला सूर्योदय पाहायला मिळाला. सह्याद्रीच्या मागून उगवलेल्या सूर्यदेवाने आकाश आपल्या प्रकाशाने उज्ज्वलित केले होते. हे संपूर्ण दृश्य मनाला एक वेगळी शांतता सोबतच येणाऱ्या दिवसासाठी भरपूर असा उत्साह देत होते. थोडेसे फोटोज वगैरे काढून पुढचा रस्ता धरला. आता भूक लागू लागली होती, त्यामुळे लोणावळ्यात नाश्ता करायला ब्रेक घेतला. तळेगाव क्रॉस केल्यानंतर आता आजूबाजूचा परिसर एकदमच वेगळा वाटू लागला होता. रस्त्याच्या कडेला असलेले सह्याद्रीचे डोंगर सुद्धा आपल्यासोबत चालले असल्याचे भासत होते. रस्त्याला अनेक छोटी मोठी गावे लागत होती. मध्येच आम्हाला भीमा नदीचे सुंदर दर्शन झाले. नदीकाठी थोडा वेळ विश्राम करण्याचा निर्णय केला. तिथे असणारी शांतता व वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मनाला प्रसन्न करत होते. मनात राहून राहून एकच विचार येत होता की हीच भीमा नदी पुढे जाऊन पंढरपुरात विठू माऊलींच्या पदस्पर्शाने पावन होऊन चंद्रभागेमध्ये बदलते. नदीचा निरोप घेत आम्ही पुढचा रस्ता धरला. नदीच्या काठानेच आम्ही पुढे जात होतो. डोंगर माथ्यावर लावलेल्या ह्या अजस्त्र विक्राळ अशा पवनचक्क्या पाहून अगदी मन खुश होऊन गेलं. गावातून जाणारा हा अरुंद रस्ता, सोबतीला असणारी ही सह्याद्री डोंगररांग व आपल्या साजणीवरून होत असणारा हा सुंदर प्रवास अगदी सगळं जुळून आलं होतं. या सुंदर परिसरात फोटोशूट करण्याचा मोह काही आवरता आला नाही, म्हणून थोडा वेळ थांबून
काही फेक कॅन्डिड काढण्याचा प्रयत्न केला. डोंगरातून जाणाऱ्या या रस्त्याने मध्येच जंगलाचे स्वरूप घेतले होते. रस्त्यामध्येच आम्हाला काही बायकर्स मंडळी भेटली, जी आमच्याच प्रमाणे भीमाशंकरला निघाले होते. बरोबर 12:30ला आम्ही भीमाशंकर एस.टी. स्टँडजवळ पोहोचलो व गाडीमध्ये हवा फील केली. तिथे थोडा वेळ थांबून फ्रेश झालो आणि पुढचा रस्ता धरला. 31 डिसेंबर असल्यामुळे बहुतशी लोक दर्शनाला आली होती. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमच्या बाईक्स असल्यामुळे आम्ही रस्ता काढून पुढे गेलो आणि सुमारे 1च्या आसपास आम्ही गाड्या पार्किंगमध्ये लावल्या. पार्किंगसाठी 20 रुपयाची पावती फाडावी लागली. वर्षाअखेरच्या लागून सुट्ट्या असल्यामुळे अनेक भाविकांची मंदिरात गर्दी झाली होती. मंदिराबाहेर लांबच लांब रांग लागली होती. या रांगेत 4 ते 5 तास कन्फर्म लागणार होते. 1:30ला आम्ही रांगेत लागलो. हळूहळू रांग पुढे सरकत होती. गेले 2 ते 3 तास आम्ही रांगेतच उभे होतो आणि फायनली 4:45ला आमचा नंबर आला. मंदिरात शूटिंग अलाउड नसल्यामुळे तिथे काही शूट करता आले नाही. थोडा वेळ मंदिर परिसरात फिरून प्रसाद वगैरे घेऊन आम्ही पुन्हा बाहेर आलो. आता बाहेर बऱ्यापैकी रांग कमी झाली होती. ठरल्याप्रमाणे आजचा दिवस भीमाशंकरलाच राहण्याचा होता. त्यासाठी आम्ही रूम्स शोधू लागलो. थोडा वेळ शोधल्यानंतर एक रूम भेटली. कंडिशन तशी चांगली म्हणता येणार नाही, पण ॲडजस्ट करावं लागलं आणि यातच पहिला दिवस संपला. सकाळी 8 वाजता दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळच्या वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती. हवेत बऱ्यापैकी गारवा होता. रात्रभर पडलेल्या धुक्यामुळे बाईक पूर्ण ओली झाली होती. बाईकला पुसून आजच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा भीमाशंकरच्या दिशेने जाऊ लागलो. मध्येच शेकरूच्या शोधात आम्ही भीमाशंकरच्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. आता आमचा प्रवास अरुंद अशा रस्त्यावर होत होता. रस्त्याच्या कडेला लोकांचे शेतमळे दिसत होते. आता आजूबाजूला वेगवेगळ्या झाडांची गर्दी वाढू लागली होती. समोर लांबच लांब पसरलेली डोंगररांग दिसत होती. भीमाशंकरच्या त्या घनदाट जंगलात आम्ही आणखी आतमध्ये जात होतो. सूर्याची किरणे झाडांच्या पानांमधून रस्ता काढून जेव्हा रस्त्यावर पडत होती, तेव्हा तयार होणारे ते विलोभनीय दृश्य अगदी अविस्मरणीय असे होते. त्या सुंदर अशा जागेवरून आमचे पाय निघत नव्हते. त्यामुळे थोडा वेळ तिथेच रमण्याचा निर्णय केला. रस्त्यातच आम्हाला एक धबधबा भेटला. मनात विचार आला, पावसाळ्यात जेव्हा या धबधब्यातून पाणी वाहत असेल तेव्हा हा परिसर किती सुंदर दिसत असेल. सह्याद्रीची अशी काही रूपे जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा ती आपल्याला अक्षरशः भारावूनच सोडतात.
जंगलातल्या त्या शांत वातावरणात वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत थोडा वेळ तिथेच थांबलो. नंतर बाईक्स काढून भीमाशंकर गाठले. जोरात भूक लागली असल्यामुळे तिथेच नेहमीप्रमाणे मिसळपाव सुद्धा खाल्ला. तर आता आपण जातोय भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ. समोर जे बघताय ते आहे भीमा नदीचं उगमस्थान. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यातच आपल्याला भीमा नदीचे उगमस्थान पाहायला मिळते. आपल्या हिंदू पुराणानुसार भीमा नदीला एक वेगळेच महत्त्व आहे. याच ठिकाणी भीमा नदी उगम पावते व ती पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. हीच नदी पंढरपुरात चंद्रभागा बनून वाहते. उगमस्थानी आपल्याला एक छोटेसे मंदिर देखील पाहायला मिळते. आता आमचा प्रवास सुरू झाला होता गुप्त भीमाशंकरच्या दिशेने. गुप्त भीमाशंकरला जाण्यासाठी मुख्य मंदिराच्या रस्त्यानेच खाली जावे लागते. व एका पुलाजवळून खाली उतरावे लागते. तर आता आम्ही गुप्त भीमाशंकरला एक्सप्लोअर करण्यासाठी जात आहोत. इथे पूर्णपणे जवळजवळ 1 तासाची ट्रेक आहे. ती 40-50 मिनटाची काहीतरी ट्रेक आहे ती. आता सध्या आम्ही त्या रोडला आहोत. हा पण रोड सरळ जातो आहे. आता आम्ही इकडनं आलो. इकडून पण जातो आहे रोड आणि इकडून पण जातो आहे रोड. आम्ही आता 10-20 केलंस. हाच रोड असणार मला तर वाटतं. हाच असणार. तो जरा जास्तच दगडांचा आहे. तो पाण्याचा रस्ता दिसतोय. तिकडून नदी वाहत असणार भीमा नदी आणि हा माणसांचा रस्ता दिसतोय. चला इकडनं जाऊया. हर हर महादेव. गुप्त भीमाशंकरला जाण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटाचा हा साधा ट्रेक करावा लागतो. रस्ता वेल मार्क असल्यामुळे आपण कुठेही चुकत नाही. जंगलातल्या या सुंदर पायवाटेने आम्ही ट्रेक करत होतो. जंगलातले ते सुंदर व शांत वातावरण मनाला अगदी मोहित करत होते. रस्त्यातच आपल्याला एक छोटेसे गणपती मंदिर लागते. गणपती मंदिरापासून थोडं खाली गेलं की लागतं गुप्त भीमाशंकर. गुप्त भीमाशंकर हेच मुख्य ज्योतिर्लिंग मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांनी आपले भीमस्वरूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून ह्या क्षेत्रास भीमाशंकर असे म्हणतात. युद्धानंतर जेव्हा भगवान शंकर विराजमान झाले तेव्हा त्यांना आलेल्या घामाच्या थेंबापासून ही भीमा नदी निर्माण झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच केलेल्या ह्या जागृत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आत्मा अगदी धन्य झाली. फायनली आपण ट्रेक कंप्लीट केलेला आहे. गुप्त भीमाशंकरचा ट्रेक
इकडनं कंप्लीट केलेला आहे. हा इकडनं पूर्ण गेलो असे खालती वरती. गुप्त भीमाशंकर फिरून झाल्यानंतर आता वेळ होती आजूबाजूची दुकानं फिरायची. अभि पडलेल्या त्या कडाक्याच्या उन्हात काकडी खाण्याची मजाच वेगळी होती. भेटला काय डमरूचा? दुसरंच काय मिळालं? काय भेटलं दाखव. हेच आहे ना? नाही रे. एक काम कर इकडे ठेवायला आहे काय बघ. तुला कुठे मिळालं? बाईच्या डमरूचा मनका हरवला होता तो भेटला. मी जरा शोधलं तर मला भेटलं. बोललो ना देवाचं जरा माझ्याकडे स्पेशल लक्ष आहे. हमारे डमरू का मन का मिल गया. डमरू का तुटा हुआ मनका. डमरू का टूटा हुआ मन का मिल गया. वाजवून दाखव एकदा वाजवून दाखव अभि. एकाने वाजव इकडे दाब. सॉफ्ट कॉपीसाठी 30 रुपये आणि हार्ड कॉपीसाठी 60 रुपये. फक्त ती मुंबईला घेऊन यावी लागेल. मंदिराच्या आसपास थोडा वेळ फिरल्यानंतर पुन्हा मुंबईचा रस्ता धरला. वर्षाची सुरुवात एका मोठ्या दर्शनाने झाली आणि अशी आणखी कित्येक दर्शनं अजूनही बाकी आहेत. तो आज हम आए हैं भीमाशंकर के घने पहाड़ों में. आप यहाँ पे देख सकते हैं. यहाँ पे हमें रास्ता बहुत सकरा होता जा रहा है और हमारे पास ना कुछ मैप है ना कुछ. हम लोग सीधा गुप्त भीमाशंकर की ओर बढ़ रहे हैं आगे. यहाँ पे जंगली जानवरों को बहुत ज़्यादा खतरा है. भालू, लायन, टाइगर, भेड़िए ऐसे अनजाने बहुत सारे जानवर यहाँ पे हमें देख रहे होंगे.